वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. ज्येष्ठ नागरिक हनी ट्रॅपचा बळी, 10 लाखांची खंडणी मागणी, महिला फरार, 4 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. श्रीरामपूरची महिला तर राहुरीच्या ब्राह्मणीच्या चौघांचा समावेश. नेवासा तालुक्यातील सोनई येथे 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी श्रीरामपूर येथील एका महिलेसह राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील 4 जणांविरुद्ध सोनई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला आरोपी सध्या फरार असून इतर 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 20 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान संबंधित महिलेने वारंवार मोबाईलवर संपर्क साधत विश्वास संपादन केला. त्यानंतर अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. सदर व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत तब्बल 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. सुरुवातीला 10,000 रुपये उकळल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच 2 आरोपींनी फिर्यादींना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून SBI बँकेत नेल्याचाही आरोप आहे. फिर्यादींच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता BNS कलम 308(2), 137, 332, 351, 2(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. महिला आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल BG बाचकर करीत आहेत. ग्रामीण भागातही हनी ट्रॅप आणि ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढताना दिसत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून अशा टोळ्या आर्थिक फसवणूक करत असल्याचे चित्र समोर येत आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्हिडिओ कॉल टाळण्याचे आणि कोणतीही धमकी मिळाल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, अहिल्यानगर.